तुम्ही बघत आहात जनमत मराठी. नाशिक शहराच्या विकासासाठी नवे मार्गदर्शन करत नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. स्वच्छतेची स्थिती सुधारणा, रस्ते विकास आणि अतिक्रमण हटवण्यावर प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मनीषा खत्री म्हणाल्या, आता नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे, जे फार गरजेचे आहे, अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे खूप गरजेचे आहे पण एकदम सिंपल काम आहे. जसे की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, तो एक प्रोव्हिजन आहे. दुसरी सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे, पब्लिक हेल्थ, वॅक्सिनेशन, थोडं एज्युकेशन, हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जी बेसिक आपण एम्युनिटी सर्व्हिसेस देतो लोकांना, त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे, ते क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि लोकांचा जे फीडबॅक आहे ते आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ॲक्शन पण झालं पाहिजे. तर ह्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी डिव्हाइस करणार आहे. नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहे आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याच्या एक लॉजिकल कन्क्लुजनवर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत. काही काम रखडलेले असेल, कुठे आपल्याला शासनाच्या जे कोऑर्डिनेशन आहे शासनासोबत तसं तो करायचे असेल, फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक काम सुरू करणार. तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली काम करू शकतो मागचे 5-10 वर्षापासून जे चालू असेल किंवा जे कंटिन्यू करायचे ते मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील. तशीच सूचना मी प्रत्येक HODला पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंट्सचे जे चालू प्रोजेक्ट्स आहे, जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोडा फर्दर फ्युचरमध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहे त्याची माहिती आम्ही घेणार, प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरवून ते आम्ही माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असं राहील की आपल्या मनपामध्ये जे लेवल्स असतात, जे डेस्क असतात, प्रत्येक कामाचा जसा एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर ते 5-6 डेस्क पासून म्हणजे फिरून मग माझ्याकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे. सो दॅट आपण टाइमली सर्व्हिसेस जे आहे राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट प्रमाणे आपण देऊ शकणार. त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की किती दिवसात एक सर्व्हिस म्हणजे आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने. तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय चेंजेस करायचे, काय वर्कफ्लोमध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे. आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेयर्समध्ये काम झालं पाहिजे. जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार, कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे. डिपार्टमेंट हेड्स आहे ते कॉम्पिटेटिव्ह आहे, ते भरपूर, ते पण काही गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत संपू शकतात. तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लोमध्ये मी डेलिगेशन करणार. अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर असं समजा की जे रेड टेपिझम असतो आपला ब्युरोक्रेसीमध्ये तो मला कमी करायचे आहे. सो दॅट सगळ्या लोकांना सोयी होईल, म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही. तर ह्यासाठी पण आता पुढच्या आठवड्यात आम्ही थोडा स्टडी करणार. त्यानंतर जे आमचे इंटरनल प्रोसेसेस आहे जसं ऑफिस सुरू करणे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप जोराने चालू झाला आहे. नंदुरबारमध्ये असताना मी तिथे केला होता, आता NMRDला मी सुरू केलेला आहे म्हणजे आता 1 महिन्यापासून. HRMS सॉफ्टवेअर आहे, जे एक स्टँडर्डाइज शासनाचं सॉफ्टवेअर आहे, ते आम्ही इम्प्लिमेंट करणार. तसाच प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी पण आम्ही जे शासनाने दिलेलं आहे असा काही वेगळे नवीन सॉफ्टवेअर इथे आम्ही करणार नाही, बिकॉज ते आपले काय आहेत ना 1-2 वर्षानंतर ते बंद पडतात. कमिशनची बदली झाली की ते बंद होऊन जातात. तर शासनाने दिलेले जे काही स्टँडर्डाइज सगळे IT सॉल्युशन्स आहे आम्ही तेच वापरणार. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे PWD डिपार्टमेंटचा आपल्या शासनाचा, तर ते आम्ही वापरणार. असं करून आपण एक अशा रिफॉर्म आपल्याला आणायचे आहे आपल्या ऑफिसमध्ये. सो दॅट एक थोडा कामामध्ये पण अशी शिस्त लागून जाईल की ते प्रॉपर चॅनलने चालला पाहिजे. जर ऑफिस सुरू झाला तर ऑफलाईन फाईल्सची काही गरज नाही.
नाशिक शहराच्या विकासासाठी भरपूर वाव आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आमची तयारी आहे. प्रशासनाने यासाठी योग्य पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी आणखी सांगितले की शहराच्या स्वच्छतेच्या कामांवर विशेष लक्ष दिले जाईल. तसेच शहरातील अतिक्रमण हटवून रस्त्यांचा विकास करण्यात येईल. विशेषतः येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक तयारी करण्यासाठी प्रशासन सज्ज होईल. आयुक्तांनी सांगितले की कुंभमेळ्याचे आयोजन सुरक्षित, व्यवस्थित आणि आरामदायक असावे, ज्यामुळे लाखो भक्तांना सोयीचे होईल. शहराच्या भविष्याच्या दृष्टीने मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन एकत्रितपणे पुढे जाण्याचे ठरवले आहे. यामुळे नाशिकच्या नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल असे संकेत दिसून येत आहेत. जबाबदारी, न्याय